गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगरच्या न्यू एमआयडीसी भागातील देशमुख नगरमध्ये एमआयडीसीच्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे एका 6 वर्षाच्या चिमुकल्याला गंभीर दुखापत झाली आहे। पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडल्यानं मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला असून डोक्यालाही गंभीर मार लागलाय। देशमुख नगर परिसरात पाण्याच्या पाईपलाईनचं काम करण्यासाठी अनेक दिवसांपूर्वी खड्डा खोदण्यात आला होता। मात्र काम झाल्यानंतरही ठेकेदाराने तो खड्डा बुजवला नाही। त्यातच एका 6 वर्षाचा चिमुकला खेळत असताना त्या खड्ड्यात पडला। या अपघातात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यांनी मुलाला प्रथम मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं। मात्र रेशन कार्ड नसल्याच्या कारणावरून त्याला कळवा रुग्णालयात पाठवण्यात आलाय। जर वेळेत पाईपलाईनचा खड्डा बुजवला असता तर आज आमच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला नसा असा संतप्त आरोप कुटुंबियांनी केलाय। या घटनेमुळे एमआयडीसी प्रशासन आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। हे आज देशमुख नगर न्यू एमआयडीसी वॉटर टँक जवळ जे एमआयडीसीने जे खोदाचं काम चालू केलेलं आहे ते ॲक्च्युली इतकं म्हणजे धोकादायक आहे की तिथे नेहमी कोण ना कोण पडतंय आणि ते टर्निंग असल्यामुळे तिथे परिवार असल्यामुळे वस्ती असल्यामुळे त्या खड्ड्यामध्ये नेहमी पडतात आणि हे लोक खोदून 15-15, 20-20 दिवस असे ठेवतात। त्यामुळे आज हा बच्चू जयस्वाल परिवारचा पोरगा पडलेला आहे आणि त्याचं क्रॅक झालेलं आहे, पायाचा क्रॅक झालेला आहे आणि त्याच्याकडे राशन कार्ड नसल्यामुळे त्याला पुढे रिफर करण्यात आलेलं आहे। तर माझी एवढीच विनंती आहे की शासनाकडं की हे जे ठेकेदार आहे आणि एमआयडीसी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण हे आपलं काम करून ते सोडून जातात। 15-15, 20-20 दिवस असेच पडलेले असतात आणि त्यात लहान लहान मुलं, वयस्कर, काय गाड्या बिड्या पडतात। कारण कसं झोपडपट्टी असल्यामुळं लोक घाबरून शासनाचं काम असल्यामुळं कोण तक्रार करत नाही। पण आज हे असं हे झालेल्यामुळं की आम्ही त्या परिवाराचे नातेवाईक आणि त्या मुलाचे आई वडील ते गरीब असल्यामुळे ते कोण तक्रार करू नाही शकत आणि कोणाला न्याय मागू नाही शकत। तर त्यामुळे त्या मुलाला न्याय मिळण्याबाबत आपण शासनाला एवढीच विनंती करतो की जो ठेकेदार आहे आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि जो शासनामध्ये जे काम करतात ज्या पाईपलाईन बद्दल त्यांच्यावर सगळ्यांना गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आपण ह्या परिवाराला न्याय दिला पाहिजे। हे काम म्हणजे एमआयडीसी का महानगरपालिकाचं? हे काम एमआयडीसीचं काम आहे आणि एमआयडीसीने एखाद्या ठेकेदाराला काम दिलेलं आहे। ठेकेदाराला काम दिलेलं आहे, ते ठेकेदार आपलं काम बरोबर करत नाहीये, काम करून खोदून ते सोडून जातात। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।